या स्पर्धेचा शिल्पकार, या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठीचा पडद्यामागचा कलाकार आणि ज्याच्या अथक परिश्रमाच्या बळावरती ही स्पर्धा मात्र यशस्वीतेच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते आहे, प्रसादजी टावरे यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान आदरणीय दिनकरजी पोपेटा साहेब आणि त्याचबरोबर विक्रमजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. आणि यानंतर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, वन मॅन आर्मी, लिजेंडरी क्रिकेटर, सध्या 40+ क्रिकेटही खूप चांगल्या पद्धतीने गाजवत आहेत आणि आज काय खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. दिनकरजी पोपेटा यांचे अतिशय निकटवर्तीय आणि त्याचबरोबर संतोषजी पोपेटा साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र आपण या खेळाडूला करतोय सन्मानित मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या माध्यमातून. अनिलजी पोपेटा साहेब असतील, संतोषजी पोपेटा साहेब असतील, विनोदजी पवार साहेब असतील, त्याचबरोबर विक्रमजी पवार साहेब आणि या ठिकाणी रामा यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईजही या ठिकाणी आलेलं आहे. खरं तर रामदास महानवर म्हटलं तर या मैदानावरती तमाम चाहते वर्ग आणि त्यांच्याच एका चाहत्याने नाव न सांगण्याच्या अटीवरती 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी रामदास महानवर यांच्यासाठी. तर वैष्णव या खेळाडूला मात्र हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक डेडिकेट केलं जात आहे. तर वैष्णव आपण यायचं आहे. तर सेमीफायनल नंबर 1 ची सुरुवात या ठिकाणी होते आणि तत्पूर्वी मात्र आणखीन एक, चला या ठिकाणी वैष्णव या खेळाडूला मात्र मॅन ऑफ द मॅच ही डेडिकेट केली जाते. तुर्तास आपण मैदानाच्या दिशेने वळतो आहोत, परंतु आणखीन एक खुश खबर आहे. येत्या 16 ऑगस्टला याच मैदानावरती पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच संघर्ष चषक 2026 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हनुमंतजी चौधर साहेब, बबलू कोळेकर साहेब, त्याचबरोबर मनोजजी पवार आणि अजितजी नाळे यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी संघर्ष चषकाची स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा यावर्षी आपल्या सर्वांच्या भेटीला येते आहे येत्या 16 ऑगस्ट 2026 या दिवशी. चला या ठिकाणी सामन्याकडे वळूयात. खरं तर मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. दिनकरजी पोपेटा साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. आज व्यवसाय उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवणारा असं एक दमदार व्यक्तिमत्व. एकूणच जर पाहिलं तर बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये पाऊल टाकल्यानंतर सुरुवातीलाच या क्षेत्रामध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करणारं असं एक दमदार नेतृत्व आणि त्यांच्याच कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली डीजी माऊली मैत्री चषक 2026. या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा आला. इट्स अ नो+1. अशा एकूण नो+2 आहेत. अशा एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटर पाहतोय. द मॅन इन फॉर्म. मागील आठवड्यामध्ये ज्या खेळाडूला प्लेअर ऑफ द सिरीज या पुरस्काराने सन्मानित केलं तोच निखिल कडके आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. सेमीफायनल नंबर 1 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळते. या सामन्यातील विजेता संघ स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरणार आहे आणि त्यानंतर मात्र 3 षटकांची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक चांगली सुरुवात मिळवून देणं ही जबाबदारी जरी निखिलच्या खांद्यांवरती असली तरी सध्याच्या घडीचा त्याचा जो फॉर्म आहे, जबरदस्त फॉर्ममध्ये तो बॅटिंग करतोय. त्याच्या समवेत आपण सचिन कारवारला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतो आणि गोलंदाजी मार्कवरती जर का पाहिलं तर गोलंदाज यावेळेला अवांतर चेंडू आहे, थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूचा मारा केला जातोय. पण ज्यावेळेला तुम्ही चांगल्या लयमध्ये बॅटिंग करता, ज्यावेळेला मागची स्पर्धा तुम्ही गाजवता त्यावेळेला गोलंदाजांवरती त्याचा मानसिक दडपण असतो आणि निखिलच्या बाबतीतही हेच घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला देखील स्विंग अँड अ मिस. इथे लाईन प्रॉपर आपल्याला पाहायला मिळाली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये थोडासा एक्स्ट्रा बाउन्सही पाहायला मिळाला. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू होता, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क या ठिकाणी होऊ शकला नाहीये. बॅटर निखिल कडके, विचारांचं वादळ नेहमीच याच्या मनामध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतं.
आणखीन एक स्लो ओव्हर वन पद्धतीचा चेंडू होता. यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळतंय. पंचांकडे केवळ अचालभूत नजरेनं तो पाहत राहिलाय. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची मानसिकता खरं तर या खेळाडूची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. परंतु सचिनही सांगतायत की चेंडूच्या मेरिटप्रमाणे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. चेंडू ज्या पद्धतीचे आहेत, चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखा, चेंडूची गती ओळखा आणि त्यानंतर शॉटचं सिलेक्शन करा. हा महत्त्वाचा कानमंत्रणा इथे मात्र गोलंदाजाच्या विरोधामध्ये देत असताना आपल्याला सचिन कारवार पाहायला मिळत आहेत. दीपक काहीशी कानमंत्रणा जरूर या ठिकाणी देत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज कमलेश, एक जेन्युइन ऑलराऊंडर. यावेळेला मात्र फटका सजवलाय. अगदीची कानमंत्रणं सचिननं या अगोदर दिली होती. वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वेळ दिला आणि त्यानंतर मात्र चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार व 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सलगचे 2 डॉट बॉल या ठिकाणी आले होते. व पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईड, त्यानंतर नो, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईड. व पहिला चेंडू डॉट आहे, दुसरा चेंडू वाईड आहे, तिसरा चेंडू नो आहे, त्यानंतर डॉट आहे, त्यानंतर वाईड आहे. डायरेक्ट वाईड आहे ना. चला ॲक्शन आहे या ठिकाणी. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. वाईड नंतर डॉट आलेला नव्हता, तर वाईड नंतर पुन्हा नो आणि त्यानंतर पुन्हा वाईड पाहायला मिळाला. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहे. थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करत असताना आणखीन एक दुहेरी स्वरूपाची धाव. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठा फटका निखिलच्या बॅटमधून पाहायला मिळणार का? ज्या फटक्यांसाठी निखिल ओळखला जातो, खरं तर 3 षटकांची लढत आहे, त्यामुळे 40+ किंवा 45+ धावांचं टार्गेट निश्चितच धावफलकावरती सेट करण्याची मानसिकता असेल. थोडंसं स्लीपरी आउटफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. वेगानं चेंडूवरती आला, बॉडीचं बॅलन्स राखता आलं नाहीये आणि जिथे असायला हवी होती 1 धाव. शेवटच्या चेंडूवरती आल्या धावा 2. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि अंतिम चेंडूवरती आलेल्या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 15 धावा. 3 षटकांच्या लढतीमध्ये किमान 45 धावा जर का धावफलकावरती उभारल्या गेल्या तर मात्र एक चांगला टार्गेट निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. खरं तर हे दोनही संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाले आहेत. किमान एक पारितोषिक या स्पर्धेमध्ये या संघाच्या नावावरती जरूर राखलं गेलंय. 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकासाठी हा संघ क्वालिफाय होईल, जो संघ हा सामना गमावणार आहे. परंतु जो संघ सामना जिंकेल तो 1ल्या किंवा 2ऱ्या क्रमांकासाठी क्वालिफाय होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आर्यन संघाचा जर विचार केला तर मागच्या 4 स्पर्धांमध्ये किमान 3 स्पर्धा या संघानं आपल्या नावावरती केल्या आहेत. आपल्याच घरच्या स्पर्धेमध्ये या संघानं 2य क्रमांकाचा मानकरी ठरला होता. मागच्या आठवड्यामध्ये जर का आपण पाहिलं, त्या अगोदरच्या आठवड्यामध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरला होता. म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये किमान एक पारितोषिक या संघानं यावर्षी नेहमीच आपल्या नावावरती केलं आहे. म्हणजेच बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रत्येक स्पर्धेत दाखल होणारा संघ आहे. आज एका वेगळ्या ईर्षेनं, आज एका वेगळ्या जिद्दीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या सामन्याकरता प्रयशची अनुपस्थिती, तरी देखील तो सामना जिंकला. एक महत्वाची लढत जिंकल्यानंतर आता एका वेगळ्याच जिद्दीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज थोडेसे बदल आपल्याला यामध्ये जरूर पाहायला मिळाले. निखिल ॲज अ ओपनर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि निखिलला दिलेली नवी भूमिका त्यानं लीलया पार पाडताना आपण मैदानाच्या आतमध्ये देखील पाहिलं. सचिन कारवार गोलंदाजी मार्कवरती. अक्षय मागील सामन्याचा हिरो ठरला होता. अक्षय
तोच अक्षय यावेळेला मात्र दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअपला कोणताही खेळाडू नाहीये आणि हा चेंडू मात्र जवळपास सीमा रेषेलगत अडवला जातोय आणि रनिंग बिटवीन द विकेट पहा, काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावफलकावरती एकवटल्या गेल्यात आणि या दरम्यान जर का आपण पाहिलं तर जगदीश स्पोर्ट्सचे सर्व चेतन तिवारी अर्थातच जॉन बाईंचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतंय आणि जॉन बाई यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर विक्रमजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि दिनकरजी पोपेटा साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आज कळंबोलीमध्ये जगदीश स्पोर्ट्सनं आपल्या नावाचा एक वेगळाच ब्रँड निर्माण केलाय आणि याच जगदीश स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय चेतनजी तिवारी अर्थात जॉन बाई यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन होत असताना वाईडचा इशारा या ठिकाणी पंचांचा आलाय. 19 रन्स ऑन द बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या लढतीमध्ये 50+ धावा जर का धावफलकावरती बनवल्या तर संघ मजबूत स्थितीमध्ये असेल, परंतु कमीत कमी 40+ किंवा 45+ धावा धावफलकावरती येणं बंधनकारक. यावेळेला हॅमर्ड केलाय एखाद्या टेनिसपटूनं ज्या पद्धतीनं फोरआर्म्सचा वापर करून स्मॅश करावा त्या पद्धतीचा हा फटका आउट ऑफ द पार्क षटकार. या षटकारानं धावा धावफलकावरती 25 रन्स ऑन द बोर्ड. हॅलो मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. मागील चेंडूवरती आलेल्या षटकारानं मनगटीत ताकदीचा वापर या ठिकाणी केलाय. अगदी विराट कोहलीची आठवण करून देणारा तो फटका होता. नुकताच जर का आपण पाहिलं तर विम्बल्डनही संपन्न झालं आणि त्या विम्बल्डनमध्ये एखाद्या टेनिसपटूनं ज्या पद्धतीनं फोरआर्मचा वापर करावा आणि फटका लगवावा अगदी त्याच पद्धतीनं मनगटी ताकदीचा हा वापर आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला आडव्या बॅटनं केलाय प्रहार, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक कीप चेंडूवरती येतील तोपर्यंत मात्र धावा एकवटल्या गेल्या 2. रनिंग बिटवीन द विकेटही कमालीची राहिली आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आपण करू नये. एकूणच जर का पाहिलं तर या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 27 धावा. (27) 27 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा अजूनही या षटकामध्ये खेळ येणं बाकी आहे. निखिल एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाउन्स जज करता आला नव्हता, थोडंसं सरप्राइझिंग एलिमेंट होता. गोलंदाजानं खांद्यांचा वापर केलाय. एक्स्ट्रा बाउन्स ऑफ द बॅट पंच या ठिकाणी इशारा करतायत. सिंगल धावफलकावरती आली आहे आणि सिंगलनं स्ट्राईक मात्र रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सचिन कारवार आतापर्यंत संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. अवघा एका चेंडूचा त्यानं सामना केलाय आणि आपल्या वैयक्तिक 3 या धावासंख्येवरती ते खेळत आहेत. पहिलाच चेंडू त्याने खेळला, त्यानंतर 3 धावा आल्या आणि तिथून ऑफ स्ट्राईक हा खेळाडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खांद्यांचा वापर केला. इथे मात्र दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. एक्स्ट्रा बाउन्सही पाहायला मिळालाय. पंचाने सांगितलंय की हा अवांतर चेंडू आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती 29 धावा. चला पुढील सामना अर्थातच सेमीफायनल नंबर 2. यावेळेला मात्र तडाखा. सचिन कारवार शांत बसायला मी संत नाहीये हे सांगत असताना सचिनच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार. व मागील चेंडूवरती आलेल्या षटकारानं सचिननं देखील आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता, आपली ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे.
खरं तर वादळापूर्वीची शांतता, पहिल्या 12 चेंडूंमध्ये केवळ एक चेंडू त्याच्या वाट्याला आला होता, 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. परंतु आता निर्णायक क्षणाला सचिनही गिअर शिफ्ट करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही येणं बाकी आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 35 रन्स, 35 धावा धावफलकावरती आल्यात. याही चेंडूला आसमान दाखवण्याचा प्रयत्न असेल, परंतु स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. डायरेक्ट हिट होणं अपेक्षित आहे, परंतु डायरेक्ट हिट नाही. बॅकअपला कोणताही खेळाडू नव्हता. षटक या ठिकाणी होतंय समाप्त. 2 षटकांचा वाजवेक आहे संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 36 धावा. चला सेमीफायनल नंबर 2, अर्थातच एकीकडे असेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, या स्पर्धेतला आणखीन एक ताकदवर संघ, आणि त्यामध्ये असेल डिफेंडिंग चॅम्पियन अर्थातच सुपर माऊली संघ. तर दोनही टीमच्या विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल, त्यामुळे आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहे. सेमीफायनल नंबर 2, एकीकडे असेल तो सुपर माऊली संघ, दुसरीकडे असेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ. चला, जास्तचा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. संघनायक थोडंसं त्वरा करा, आणि पंचांना विनंती आहे की आपणही खेळाडूंना सूचना करायच्या आहेत, कारण आयोजकांच्या सातत्यानं आम्हाला सूचना येत आहेत. आज खरं तर कौतुक करावं लागेल आदरणीय दिनकरजी पोपेडा साहेबांचं, ज्यांनी या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी घेतली, आणि फक्त आयोजनाची जबाबदारी घेतली नाही तर एक यशस्वी आयोजन कशा पद्धतीनं असतं हे मात्र त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्याचबरोबर या आयोजनाला सुरेख साथ मिळाली. प्रसादजी टावरे असतील, मयूरजी वाक्षे असतील, त्याचबरोबर आमचे संदीप सर असतील, संदीपजी शेडगे असतील, आणि खरं तर विक्रमजी पवार साहेब असतील, या सर्वांचंच आपण विशेष कौतुक करूया की जी मेहनत घेतली गेली या स्पर्धा यशस्वी करण्याकरता. आणि त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर आमचे 2 युवा चेहरे, अर्थातच विराट आणि प्रणय, या दोघांचंही आपण विशेष कौतुक करूया. परंतु इथे मात्र गोलंदाजाचं स्वागत केलंय. सचिन कारवारच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. सेमीफायनल नंबर 2चा टॉस या ठिकाणी केला जाईल. एकीकडे जर आपण पाहिलं तर सुपर माऊली सुपर फॉर्म मध्ये, सुपर एनर्जी सह हा संघ आहे. सुपर खेळ या संघाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अगदी नावारूपाला साजेसा खेळ सुपर 11 अर्थातच सुपर माऊली, आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहणार आहोत आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ. या संघालाही विसरून चालणार नाहीये. ज्या लयमध्ये सुरेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, ज्या लयमध्ये शशी जाधव खेळतायत, ज्या लयमध्ये सागर दरेकर गोलंदाजी करतायत, ज्या लयमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर, चला जगदीश स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय चेतनजी तिवारी अर्थातच जॉन बाईंच्या शुभ हस्ते पुढील सामना अर्थातच सेमीफायनल नंबर 2चा टॉस या ठिकाणी केला जातोय. एकीकडे आदित्य प्रिया लॉजिस्टिक, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सुपर माऊली संघ. आणि सुपर माऊली संघाचा लकी चॅम्प सूरज आपल्याला संघनायकाच्या भूमिकेमध्ये टॉससाठी येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा विचार केला, बरंचसं काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 43 रन्स ऑन द बोर्ड, 43 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून जर का आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पुन्हा एकदा सुपर माऊली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि आनंदाचं वातावरण आज मैदानाच्या आतमध्ये जर का पाहिलं, चारही बाजूला प्रेक्षक आणि केवळ प्रेक्षक वर्गच आपल्याला पाहायला मिळतोय. चला, पंच निर्णय लगेच घ्यायचा आहे, आणि खेळाडूंना विनंती की एकत्र जमू नये आपण. चला, स्पर्धेच्या आपल्या काही नियमावली आहेत. आयोजक प्रसादजी आणि मयूरजींना
चला इट्स अ नो बॉल. पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय आणि हा निर्णय मात्र आर्यन संघासाठी निश्चितच महत्त्वाचा ठरू शकतो. एकूण धावा धावफलकावरती आल्यात. या नो बॉल नंतर आपण जर का पाहिलं तर धावा धावफलकावरती 44-44. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. चला जास्तची चर्चा नकोय. पंचांचा निर्णय आलाय त्यामुळे जास्तची चर्चा मैदानावरती नकोय. 5:30 घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते. यानंतर सेमीफायनल 2 आणि त्यानंतर मेगा फायनल अशा अजूनही या सामन्यानंतर 2 सामने खेळवणं बाकी आहे. त्यामुळे विनंती असेल खेळाडूंना थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. चला सामना लगेच सुरू करायचा आहे प्लीज. दीपक थोडंसं स्पीडअप करा. कमलेश आहेत माफ करा विकेट कीपर. गोलंदाज लकी. यावेळेला मात्र बॅट इज आउटर एज आणि चेंडू सरळ जाऊन विसावतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निखिल कडकेची वादळी खेळी मात्र या ठिकाणी होते समाप्त. चिकू आहेत अर्थातच प्रथमेश उर्फ चिकू. आणि निखिल कडके बाद होत आहेत. बॅट इज आउटर एज घेत आपल्या वैयक्तिक 21 धावांची बहारदार खेळी साकारल्यानंतर निखिल मात्र या ठिकाणी बाद झाले आहेत. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रयेश पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये अनुपस्थित राहिले. दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र संघाचा धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत असताना शेवटच्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश अर्थातच चिकूला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी जर का प्रथमेशच्या माध्यमातून झाली. यावेळेला बॅटीच्या टो एंडला चेंडू हिट केला आहे. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जाईल सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चमकार. च्या बरोबरीनं आर्यन संघाची धावसंख्या धावफलकावरती अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अर्थातच 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट. यावेळेला चेंडूला भिरकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखा पार. प्रयशच्या बॅटमधून येतोय षटकार. या षटकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 54 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या आर्यन संघाच्या. काय जबरदस्त खेळ मैदानावरती साकारलाय. चर्चा सुरू होती 3 षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभा राहणं संघासाठी जब्याची बाजू असेल. इथे मात्र 54 धावा धावफलकावरती आल्या आहेत. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. सचिनला मात्र या ठिकाणी संधी दिली जाणार की पुन्हा एकदा चेंडू डेलिब्रेट केला जाणार. पंचांचा निर्णय काय? फलंदाज रनआउट आहे की बॅटर सुरक्षित आहे? धाव कोणत्याही प्रकारची इथे नाही आहे. डेलिब्रेट या ठिकाणी केला गेलाय. धाव कोणत्याही प्रकारची नाही आहे. फलंदाजही सुरक्षित आहे. ज्या वेळेला चेंडू एसटी रक्षकाच्या ग्लव्समध्ये असतो त्यावेळेला तुम्हाला धाव घेणं अलाउड नाही आहे. क्रिकेटची नवीन नियमावली तुम्हाला सांगून जाते आहे. आणि इथून जर का आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू प्रयशच्या बॅटमधून मोठा फटका घेतला जाणार का? यावेळेला उजव्या एसटी बाहेर चेंडूचा मारा केलाय. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. 1 धाव आली आहे. सचिन वेगानं दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी सरसावतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार
परंतु पंचाने मात्र सांगितलंय की शेवटच्या चेंडूवरती धावा येत आहेत 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 56 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 57 धावांचं. या 57 धावांचा कशा पद्धतीनं होणार पाठलाग मायक्रोफोनवरती करूयात बदल. तत्पूर्वी मात्र घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. जबरदस्त अफलातून फटकेबाजी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाली आर्यन संघाकडनं. प्रेश पाडेल स्लोवर वरती एक्स्ट्रा कव्हरला षटकार. सचिन काळवारची ताबडतोब फलंदाजी आणि एक सुंदर सुरुवात मात्र मिळवून दिली निखिल कडकेने. सर्व गोष्टींच्या आधारे पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 56 धावा उभारत 57 धावांचं एक भलं मोठं लक्ष यावेळेस मैदानावरती उभारण्यात आलेलं आहे. आणि या लक्ष्याचा पिछा करण्यासाठी मी विनंती करेन SK11 करिश्मा संघाला की आपण त्वरित आपली सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. आर्यन संघाचे माजी क्रिकेटपटू प्रतीक भीमराव कांबळे आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी थेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एक काळ ऑफ साइड स्पेशलिस्ट म्हणून ज्याची ओळख होती आर्यन संघाकडून सलामीची फलंदाजी करायचा आणि सध्या आपण पाहिलं तर आपल्या संघाला मोटिवेट करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण जरूर पाहतोय. सलामीची जोड एकीकडे सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख ICPLच्या मैदानावरती असा दीपक आणि त्याची सुंदर अशी साथ देण्यासाठी आपण पाहिलं तर एक जेन्युन ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहू शकाल कमलेश मैदानाचा ताबा घेत असताना. 57 धावांची गरज आहे. लक्ष मोठे परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटमध्ये कोण जिंकेल आणि कोण हरेल हे कोणीच सांगू शकत नाहीये. डीजी माऊली मैत्री चषक 2026 हे भव्य दिव्य पर्व आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा विनकरजी पोपिडा यांच्या आयोजनातली ही स्पर्धा आणि ह्याच्यासाठी भरपूर मेहनत खऱ्या अर्थानं अगदी सकाळपासून आपण पाहू शकाल. मयूर वागसे असतील, प्रसाद तावरे असतील, तदनंतर झोरे साहेब असतील, विक्रम पवार असतील, विशाल ढोले असतील यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून घेण्यात आलेली. चला 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 लगेच मॅच सुरू करायची आहे. संदीप शेडगे असतील या सर्वांची मेहनत मित्रांनो पणाला आलेली आपल्याला नक्कीच बघायला मिळतीये. तर सर्व इथे आपण पाहिलं तर मान्यवरांची अशी मागणी आहे की आपल्या कळंबोलीचे फेमस डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे प्रसाद तावरे हे पुढील 2 सामन्यांसाठी मैदानावरती ॲज अ अंपायर जाणं गरजेचं आहे. आणि प्रवीण सर रबर बॉल क्रिकेट इथे सिंगल डबल पेक्षा जास्त षटकार चौकार बघायला मिळतात. म्हणजे प्रसाद तावरे यांचं निखळ मनोरंजन भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळेल. चला सामना सुरू करायचा आहे. चला 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 मित्रांनो एवढा उशीर नका लावू.
सूरज सर थोडं वेळेकडे लक्ष द्यायला सांगायचं आपण. विशाल ढोले आणि सूरज पोपेडा सातत्याने भरपूर सामन्यांमध्ये आज सकाळपासून पंचांची भूमिका पार पाडतायत. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. खंडेश्वर पोपेडा देखील काही सामन्यांमध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळाले होते. संपूर्ण आज मी म्हणेल पोपेडा परिवाराची साथ मिळाली आहे आयोजनाला. त्यानंतर दिनकरजी पोपेडा यांचे 2 हुकमी एके, विराट पोपेडा आणि प्रणय पोपेडा आणि त्यांची संपूर्ण सेना आज सकाळपासून प्रत्येक गोष्टीची खूप सुंदर अशी काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळते. चला चला चला, महेश सांगतात की खेळा, लवकर खेळा सर्वजण, अन्यथा मॅच एका इनिंगची, एका ओव्हरची होईल. तर यावेळेस पहिला बॉल सिंगलने सुरुवात झाली आहे. एका मोठ्या इनिंगची गरज दीपकच्या बॅटमधनं, ज्या प्रकारची बॅटिंग तो ICPLच्या मैदानावरती करतो त्या फलंदाजींची गरज यावेळेस मैदान नक्कीच असेल. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं मित्रांनो तर दीपक आणि कमलेश एक विस्फोटक जोडी आहे करिश्मा 11 संघाची, जी ICPLच्या मैदानावरती जरूर धुमाकूळ घालते. परंतु आज इथे आपण पाहिलं तर SK 11 करिश्मा संघाकडून या रबर बॉल क्रिकेटमध्ये त्यांना चांगलं प्रदर्शन करावं लागेल. आयुष मेहताच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द गेलाय टीमकडून पहिला आणि स्वतःचं पहिलं षटक मात्र घेऊन गोलंदाज आयुषला आपण मैदानावरती पाहतोय. चला 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 मित्रांनो, तुमच्या विनंती पायी आम्ही 3 ओव्हरची मॅच ठेवली आहे. थोडी घाई गडबड तुम्ही देखील करायची, आम्हाला सहकार्य करायचे विनंती करतोय तुम्हाला आम्ही वारंवार. यावेळेचा बॉल पंच इशारा करतात अवांतरचा. अवांतर चेंडू, डावखुराताचा फलंदाज समोर आहे. फिरकी पडूला थोडीशी अडचण मात्र मैदानावरती बघायला मिळाली आणि तेच कारण आपण पाहू शकाल की व्हाईट बॉल मैदानावरती जरूर आपण पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू इथून निर्धाव आपण जाताना नक्कीच पाहू शकाल. चेंडू बॅटमध्ये कोणत्याच प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानावरती निर्माण होताना जरूर आपण पाहतोय. निर्धाव चेंडू धावफलक स्थिरावतोय. फक्त आणि फक्त 2 धावा फलकावरती. 2 चेंडू आणि 2 धावा. 18 चेंडूंमध्ये 57 धावांची गरज आणि अशा वेळेस पहिल्या 2 मध्ये फक्त 2 येत आहेत. पुढचा बॉल, इथून नजरेसमोरून सोडलाय नन्ना मुन्ना जादूगर, फिरकीचा बेताज बादशाह. मित्रांनो या घडीला सर्वात सफल गोलंदाज या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये जर कोण असेल तर तो आयुष मेहता. एकाच दुसरी मॅच सोडता अतिशय सुंदर आणि जबरदस्त कामगिरी इथे देखील आपण पाहू शकाल. 4ही मुंड्या चित केलं जातंय. डॉट बॉलची होती सांगता आणि निर्धाव चेंडू जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धावफलक स्थिरावतोय. कमलेशला चेंडू समजत देखील नाहीये की चेंडू पिच कुठे होतोय आणि दिशा कुठली घेतोय. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूचा प्रेशर हळूहळू वाढताना पाहायला मिळेल आणि प्रेशरमध्ये कुठली तरी चूक मैदानावरती घडताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकते. कमलेश एखादा आत्मविश्वासपूर्ण फटका येणं नित्यांत गरजेचं. हा बॉल पुन्हा एकदा जणू की काय पहिल्या 3 चेंडूवरती ऍक्शन रिप्ले लावलं की काय अशा प्रकारची गोलंदाजी मात्र मैदानावरती सुरू आहे. शेवटचा चेंडू, या ओव्हरचा धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 2. पाहूया शेवटचा बॉल, एखादा फटका येईल का या ओव्हरमध्ये. 8व्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. वा काय गोलंदाजी आहे. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आयुष मेहता, फ्युचर ऑफ कळंबोली क्रिकेट मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. चला चला चला, लगेच दुसरा गोलंदाज आपण यायचंय. थोडासा अवधी मिळतोय. एक सुमधुर संगीत DJ भावेश यांच्याकडनं. अर्थानं आपण पाहिलं तर दिनकर शेठ पोपेडा यांची स्पर्धा आणि आज आपण पोपेडा परिवार जर आपण पाहिलं तर अगदी सकाळपासून आपल्या स्वतःची आपली हक्काची स्पर्धा
आणि या स्पर्धेमध्ये कोणत्याच गोष्टीची कमी कोणालाच पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण पाहिलं तर अगदी सकाळपासून संपूर्ण पोपेटा परिवार या व्यासपीठावरती बसताना पाहायला मिळतो. अगदी थोरांपासून ते नवयुवक खेळाडूंपर्यंत प्रत्येक जण कोणत्याही कोपऱ्यात चेंडू जाऊ द्या, अगदी लहान मुलं जो चेंडू घेऊन येत आहेत आणि अगदी व्यासपीठावरती बसलेले मान्यवर, जर एखादा खेळाडू सिनियर खेळाडू असू द्या, एखादा आपला परम मित्र असू द्या, कोणीही दिसला त्या प्रत्येकाचा इथे यथोचित सत्कार होताना आपल्याला पाहायला मिळतो. मी अगोदरच म्हटलं होतं दीपकची ओळख सिक्सर किंग आहे आणि तो सिक्सर किंग मैदानावरती बरसलाय, बॉल लपेटलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय. पहिला गोलंदाजाच्या नावावरती, परंतु दुसऱ्या षटकाचा अगदी पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूला आसमान दाखवलंय. दीपक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार. हा बॉल इथे थांबणार नाहीये, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, ओव्हर द रूफ. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. तर बाहुबली खेळाडू का म्हटलं जातं ICPLच्या मैदानावरचा, का या खेळाडूला सिक्सर किंग म्हटलं जातं, का मिस्टर ICPL देखील या खेळाडूला म्हटलं जातं, याची प्रतिनिधी केवळ 2 चेंडूंवरती दिली आहे. 2 चेंडू आणि त्या दोन्ही चेंडूंवरती घणाघाती फटके, षटकार मात्र येताना आपण पाहतोय. टीमच्या एकूण धावासंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती येत आहेत. विजय समीकरण अद्याप जर पाहिलं तर येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी 42 धावांची गरज, म्हणजे 10 चेंडूंमध्ये 7 षटकार लागवावे लागतील फलंदाज दीपक याला. चला सचिन, एवढा वेळ नाही आपल्याकडे, सचिन प्लीज. प्रेश पाटील काहीशी कानमंत्रण अगदी पहिल्या चेंडूवरती देता, पहिल्या चेंडूपासून आपल्या खेळाडूला देत असताना हा बॉल वेगाने टाकला गेला. पहिल्या 2 चेंडूवरती विथ द टर्न गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र मिस हिट झाला फलंदाज दीपकचा. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फलंदाज कमलेश येताना आपण पाहू शकाल. तर धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर एक हलकासा सुटकेचा निश्वास सचिन याला मिळताना आपण जरूर पाहू शकाल. 9 चेंडू 41 धावांची आवश्यकता. या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी जर का 2 मोठे फटके आले तरी मॅच जिवंत राहणार, परंतु या 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका जरी आला नाही तर या मॅचचं थोडं अवघड होऊ शकतं. आडव्या बॅटने उडवले बॉलला, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली, प्रयत्न अतिशय सुरेख मैदानावरती बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर आदी यांचा, परंतु शेवटच्या क्षणाला जो तो बॉल भूमीला दान झाला आणि तिथे फक्त आणि फक्त सिंगल मिळताना आपण पाहू शकाल. इथून समीकरण जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा करायच्या तब्बल आपण पाहू शकाल 40. आपण पाहू शकाल 8 चेंडू आणि 40 धावा. दीपकलाच काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये. 2 चेंडू खूप महत्वाचे. या 2 चेंडूंवरती जर का 2 षटकार लगावले तर सामना जिवंत राहणार, परंतु 2 चेंडूंपैकी एखादा चेंडू जरी मिस केला तरी मॅच जिंकणं थोडंसं अवघड होऊ शकतं. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईड आउटसाइड द ऑफ टर्म चेंडू आपण पाहू शकाल लिव्ह केला जातोय आणि वाईट बॉलचा इशारा मैदानावरती येताना जरूर पाहू शकाल.
तर पुढचा चेंडू फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे बाबूच्या माध्यमातून सुंदर असा झेल पूर्ण केला जातोय आणि संपवतोय फलंदाज दीपकचा खेळ. आपण नवीन फलंदाज आकिब, 7 चेंडू आणि आता मात्र 40 धावांची गरज. आता इथून प्रत्येक चेंडू मागे षटकाराची आवश्यकता असेल. ही मॅच जिंकण्याकरिता 6 षटकार आणि 1 चौकार या मॅच मध्ये कुठेतरी जिवंत ठेवू शकतो SK11 करिश्मा संघाला. चला शेवटचा चेंडू गोलंदाज सचिन कारभार या षटकातला. आडव्या बॅटनं उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे आपण पाहिलं तर जबरदस्त झेल मुदतशीर टिकले अर्थातच सौदी यांच्या माध्यमातून एक चांगला झेल मैदानावरती पूर्ण केला जातोय आणि संपवतोय फलंदाज आकिबचा खेळ. चला बॅटरचं नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. आदर्श, एक सुंदर झेल आदर्शने आजच्या दिवसामध्ये पूर्ण केलाय आणि तो आदर्श यावेळेस फलंदाजीसाठी 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. पहिले 2 बॉल जर का निर्धाव किंवा सिंगल डबल आल्या तर या सामन्याचा निकाल मात्र लागू शकतो. पहिला बॉल निर्धाव, गोलंदाज कैलास याचा आणि इथून मित्रांनो या मॅच मध्ये फक्त औपचारिकता उरत असणारे चेंडू 6 आणि 5 आणि विजयासाठी 40 धावांची गरज. 5 चेंडू आणि 40 धावा. यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयार राहायचंय. हा बॉल वाईड आहे, पंच इशारा करत असताना अवांतरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर, 45 धावा धावफलकावरती. तर 19 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल यावेळेस येते 20 धावा झालेल्या आहेत. चला सुपर माऊली संघ आपला निर्णय कळवायचा आपण. सूरज, गोलंदाजीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सामना संपता क्षणी रामदासजी मानवर आपल्याला विनंती असेल की त्वरित आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. यस, धन्यवाद. ही सूचना मला मयूरजी वागसे यांच्याकडे येताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहिलाच बॉल आदर्शच्या बॅटमधनं उडवलाय. आदर्श सांगतो की मला पाठवायला थोडा उशीर झालाय. येतोय षटकार. डाऊन साइडला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विशाल. जोपर्यंत चेंडूला उचलतील तोपर्यंत आपण पाहू शकाल सिंगल मैदानावरती पूर्ण केली जाते. पुढचा चेंडू आडव्या बॅटने कमलेशने आज निराश केलंय. कमलेश भरपूर चेंडू मैदानावरती आपण पाहिलं तर निर्धाव कुठेतरी खेळून काढलेत. चेंडू शिल्लक आहे 1 या ओव्हरचा. फक्त निकालाची अपेक्षा, निकाल तर सर्वांना माहिती आहे, परंतु काय डिक्लेअर करणं गरजेचं फक्त. आणि इथे विकेट मिळेल का? ड्रॉप कॅच.
तर विजेता संघ वेलकम टू फायनल टीम आर्यन. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण संघासाठी आणि संघ मालक रोहन आत्माराम पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजेत.